नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी काही निवडक प्रश्न काढलेले आहेत. तर ते शक्यता जास्त आहे की हे प्रश्न येऊ शकतात भरतीसाठी. तर चला आता मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, डॅडॅश या बंदरातून जलवाहतूक चालते. डॅडॅश या बंदरातून जलवाहतूक चालते, तर याचं उत्तर यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 2, ब्रह्ममुंबईतील डॅडॅश ही मुख्य लोहमार्ग स्थानके आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो यापैकी सर्व. हे सर्वच आहेत. सर्वाधिक परकीय व्यापार होणारे बंदर. सर्वाधिक परकीय व्यापार होणारे बंदर, तर याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई. प्रश्न क्रमांक 4, वांद्रे ते वरळी यांना जोडणारा डॅडॅश मार्ग सुरू झाला आहे. तर वांद्रे ते वरळी यांना जोडणारा सागरी मार्ग सुरू झाला आहे. डॅडॅश येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. डॅडॅश येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. त्याचं उत्तर आहे मुंबई येथे आहे. डॅडॅश शहरातील दाना बाजार ही धान्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. डॅडॅश शहरातील दाना बाजार ही धान्याची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई येथे आहे. डॅडॅश येथील भाजीपाला बाजार व फुल बाजार प्रसिद्ध आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो यापैकी सर्वीकडेच आहे. प्रश्न क्रमांक 8, मुंबईतील झवेरी बाजार डॅडॅश यांच्या व्यापारासाठी हा प्रसिद्ध आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो सोने आणि हिऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील जीवनावर युरोपीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे आढळते. डॅडॅश येथील जीवनावर युरोपीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे आढळते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई येथे. प्रश्न क्रमांक 10, येथे अनेक पंथाचे व धर्माचे विविध भाषा बोलणारे, अनेक व्यवसाय करणारे, अनेक संस्कृतीचे लोक राहतात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ब्रह्ममुंबई. डॅडॅश शहरात जागेची कमतरता असल्याने येथे लोक अनेक मजली उंच इमारतीत राहतात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई. प्रश्न क्रमांक 12, अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो रेड इंडियन. प्रश्न क्रमांक 13, व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो कॅन्डिड. प्रश्न क्रमांक 14, भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले. भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न 15, डॅडॅश या भागात कापड गिरण्या जास्त आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो यापैकी सर्व. हे लक्षात राहू द्या, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16, जवळ आरे कॉलनी येथे दुग्ध प्रक्रिया व दुग्ध शीतकरण उद्योग चालतो. जवळ आरे कॉलनी येथे दुग्ध प्रक्रिया व दूध शीतकरण उद्योग चालतो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो गोरेगाव. 17, येथे मोटारीचे सुट्टे भाग निर्मित उद्योग महत्त्वाचा आहे. येथे मोटारीचे सुट्टे भाग निर्मित उद्योग महत्त्वाचा आहे कुर्ला. याचं उत्तर आहे मित्रांनो कुर्ला. डॅडॅश येथे ट्रॅक्टर निर्मिती उद्योग चालतो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो कांदिवली. डॅडॅश येथे साबण व सुवासिक तेल निर्मिती केली जाते. याचं उत्तर आहे मित्रांनो 3, 1 व 2. डॅडॅश देशाची आर्थिक राजधानी ही आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ब्रह्ममुंबई. येथे अंतर्गत वाहतुकीसाठी उपनगरीय बस व ट्रेनची सतत ये जा चालू असते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ब्रह्ममुंबई. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय डॅडॅश येथे आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो वाशी. प्रश्न 13, डॅडॅशची चले जाव चळवळ मुंबईत सुरू झाली. 1942ची
चले जाव चळवळ मुंबईत सुरू झाली. प्रश्न 24. डॅडॅसपासून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1960. 25. सन डॅडॅस साली मुंबईत रस्त्यात डावीकडून चालण्याचा नियम जारी करण्यात आला. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1823. प्रश्न क्रमांक 26. सन डॅडॅस साली जे स्कूल ऑफ आर्ट सुरू करण्यात आले. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1857 साली. 1857 साली. प्रश्न 27. सन साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. सन डॅडॅस साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1985. प्रश्न 28. सन डॅडॅस साली मुंबईत पहिल्या मोटर कारचे आगमन झाले आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1897. प्रश्न 29. फळाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पामोलॉजी. प्रश्न क्रमांक शेवटचा. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात. तर याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती करतात. तर हा व्हिडिओ आपण मुंबईवरती आधारित जेवढे पण प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि शक्यतो परीक्षेला येऊ शकतात. मागच्या काही झालेल्या परीक्षामध्ये हे प्रश्न आढळून आलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.